नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। पूर्व दिशेला विहीर असल्याने पश्चिम दिशेकडून रस्ता देण्यास तयार असताना महसूल विभागाला अडचण काय? एकट्या भीमाचे लेकी समोर पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी यांनी घेतला काढता पाय। आज दिनांक 6 जून 2026 रोजी नांदुरा तालुका पिंपळखुटा धांडे येथील गट क्रमांक 34, 37 व 38 मधील शेतरस्त्याच्या वादावरून महसूल विभागाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित शेतकऱ्यांनी पूर्व दिशेऐवजी पश्चिम दिशेकडून रस्ता देण्यास तयारी दर्शविलेली असतानाही महसूल विभागाकडून पूर्वेकडील मार्गाचाच आग्रह का धरला जात आहे, याची चर्चा परिसरात रंगली आहे। नायब तहसीलदार यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित शेतरस्ता मोकळा करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक घटनास्थळी पोहोचले होते। यावेळी मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केलेल्या लेखी अहवालात गैरअर्जदारांसह परिसरातील शेतकरी पूर्वेकडील मार्गाऐवजी पश्चिमेकडून रस्ता देण्यास तयार असल्याचे नमूद केले असून त्यात शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही जोडण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे पूर्व दिशेला विहीर असल्यामुळे त्या बाजूने रस्ता काढल्यास अतिरिक्त अडचणी निर्माण होऊ शकतात, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे पश्चिमेकडून मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी होत असताना महसूल विभाग पूर्वेकडील मार्गाचाच आग्रह का धरत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान तहसीलदार कार्यालयाकडून कावी प्रस्तुत -2-648/2026 दिनांक 4 जून 2026 नुसार मंडळ अधिकाऱ्यांना दिनांक 5 जून रोजी कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते। संबंधित गैरअर्जदार सिद्धार्थ तायडे हे पुणे येथे वास्तव्यास असल्याने कारवाईसाठी अल्प मुदत देण्यात आल्याचे बोलले जात आहे। मात्र नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार संबंधित पक्षाला पुरेसा वेळ देणे अपेक्षित असताना केवळ एका दिवसाची मुदत देण्यात आल्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। कारवाईच्या दिवशी शेतमालक सिद्धार्थ तायडे यांच्या पत्नी अस्मिता तायडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहत महसूल विभागाच्या कारवाईला तीव्र विरोध दर्शविला। त्यांनी शेताच्या बांधावर उभे राहून आपली भूमिका ठामपणे मांडली। त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत कारवाई पुढे न रेटता माघार घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। यावेळी समता सैनिक दलाचे यशवंत वाकोडे, विनोद वाकोडे, हिम्मत गवई, शालिग्राम माकोडे, गौतम तायडे व आकाश वाकोडे आदी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे संबंधित कुटुंबाला मानसिक आधार मिळाल्याची चर्चा होती। दुसरीकडे नायब तहसीलदार यांच्या दिनांक 28 एप्रिल 2025च्या आदेशाविरोधात सिद्धार्थ तायडे यांनी उपविभागीय अधिकारी, राजस्व यांच्याकडे अपील दाखल करून न्याय मागितला असल्याची माहिती समोर आली आहे। पावसाळा तोंडावर आला असून कपाशी लागवडीसाठी ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकण्यात आल्याचे शेतकरी सोपान नामदेव धांडे यांनी सांगितले। अशा परिस्थितीत शेतातील कामकाज आणि पीक लागवडीवर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली। या संपूर्ण प्रकरणात शेतकऱ्यांची पश्चिमेकडून रस्ता देण्याची तयारी, महसूल विभागाचा पूर्वेकडील मार्गावरील आग्रह, तसेच कारवाईची घाई यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत। या कारवाईमागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू असून महसूल विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे।